पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. धावत्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली. राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर नजीक धरणगावाजवळ घडली दुर्घटना. बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धरणगावाजवळील नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज 10 एप्रिलला अचानक एका धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार HR 39G 8057 या क्रमांकाचा ट्रक जळगाव खान्देशकडून मलकापूरच्या दिशेने जात असताना धरणगाव परिसरातील नदीजवळ पोहोचताच ट्रकला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. महामार्गावर सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी चालक आणि क्लीनर सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हायवे सेफ्टी सिस्टीम वेळेवर का काम करत नाही असा सवाल आता विचारला जात असून संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.